नमस्कार मंडळी, ताक्षूची मराठी रसोईमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे। आज आपण बनवणार आहे विदर्भाची स्पेशल रेसिपी पाटवडी रस्सा। इतकी अफलातून ही रेसिपी बनते ना की मटणाला चिकनला पण मागे सोडणार, इतकी टेस्टी बनते। आणि मी तुम्हाला एकदम स्टेप बाय स्टेप रेसिपी सांगणार आहे, म्हणून तुम्हाला व्हिडिओ कुठे स्किप करायचा नाही आहे। जर स्किप केला तर कमी जास्त होऊ शकते याच्यामध्ये, म्हणून स्टेप बाय स्टेप तुम्ही बघत राहा। काय काय टिप्स वगैरे ट्रिक्स मी सांगते ते तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा। तर चला बनवायला स्टार्ट करूया। तर इथे बघा मी काय काय घेतलंय, साहित्य तुम्हाला दाखवते। भाजलेले तांदूळ आहे, भाजलेलं खोबरं, भाजलेला कांदा आहे, लसूण, आलं आणि ओली कोथिंबीर पण घेतली आहे। आणि इथे मी काही मसाले घेतले, ते धणे आहे, काळी मिरी आणि दालचिनी आणि लवंग आणि जीरा। मी सगळं 2-2 चम्मच घेतलं आहे जीरा आणि धणे। थोडा मोठा चम्मच आहे म्हणून थोडा जास्त दिसते। आणि बाकी मी 7-7, 8-8 असे टाकले काळे मिरे आणि हे। तर आधी ड्राय मसाले भाजून घ्यायचे, भाजलेले तांदूळ आणि जे धणे वगैरे घेतले होते ते, आणि ओलं सुखंवालं खोबरं आहे भाजून घेतलं आहे व्यवस्थित एकदम। त्याला पण मिक्सरमध्ये आपण टाकूया। तर आधी याला ना कोरडा आपण भाजून घेतलं होतं, कोरडे मसाले ते आपण आधी वाटून घेऊया। तर याला बारीक आपण मिक्सरला वाटून घेतलं आहे, तुम्ही बघा व्यवस्थित झालं आहे बारीक। आणि आता याच्यानंतर आपण यामध्ये लसण आणि जे अद्रक होतं आणि हे पण आहे ना आलं, भाजलेला कांदा ते टाकूया। एकत्र जर आपण टाकूया ना तर मसाले व्यवस्थित वाटले जात नाही, म्हणून असं आधी आपल्याला ड्राय मसाले वाटून घ्यायचे आणि नंतर मग कांदा लसूण वगैरे टाकायचं आहे, तर व्यवस्थित वाटण एकदम बारीक वाटून होतं। तर आपण हे सगळं टाकलं आहे, थोडंसं पाणी टाकूया, एकदम थोडं जास्ती नाही, 2 चमचे पाणी असणार छोट्या चम्मचनी, बस तितकंच पाणी घ्यायचं आहे। आणि याला व्यवस्थित वाटून घेतलं आहे, तुम्ही बघू शकता किती व्यवस्थित आपलं वाटण एकदम वाटून झालेलं आहे। त्यानंतर आपण एक भांडं घेतलं आहे, कढाई टोप तुम्ही काय पण घेऊ शकता। ह्याच्यामध्ये मी टाकलं आहे तेल टाकल्यानंतर बघा तेजपत्ता टाकते याच्यामध्ये। तेल गरम झाल्यानंतरच टाकायचा तेजपत्ता। त्यानंतर जो मसाला आपण वाटला होता ना, तो मसाल्यातील मी 2 चमचे घेतले यामध्ये। मसाला मी जास्त वाटला आहे, तो आपण ठेवू पण शकतो, तुम्ही तुमच्याप्रमाणे टाका। कोणाला जास्त मसाला आवडतो, कोणाला कमी मसाला आवडतो, त्यानुसार आपल्याला टाकायचं आहे। पण ह्या भाजीमध्ये तसा मसाला जास्तच असतो, तुम्ही पण तुमच्या प्रमाणाने टाकू शकता। त्यानंतर मी याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकते की मसाला व्यवस्थित लवकर भाजून होणार म्हणून, आणि थोडीशी कसुरी मेथी टाकली आहे। याला व्यवस्थित चम्मचने मी मिक्स करून घेते आणि गॅस आपण एकदम स्लो ठेवला आहे आता याला मी झाकून एका साईडला ठेवून देते। त्यानंतर छोटा खलबत्ता घेतला आहे आणि इथे मी 4-5 हिरव्या मिरच्या घेतल्या आणि जिरं आणि लसण घेतलं आहे। आणि याला ना मी कुटून घेणार आहे। तुम्ही कशामध्ये पण, मिक्सीमध्ये आपण करू ना तर एकदम बारीक होतं, आपल्याला बारीक नाही पाहिजे, थोडं जाडसर हवं ना, म्हणून आपल्याला असं वाटून घ्यायचं आहे। त्यानंतर नॉनस्टिकचा मी भांडं घेतलं आहे, नॉनस्टिकचंच घ्या तुम्ही पण, नॉनस्टिक घेतलं की बरं राहणार याच्यामध्ये। त्यानंतर ते नॉनस्टिकच्या भांड्यात आपण तेल टाकून गरम करायला ठेवलं आहे। आणि इथे मी घेतलं आहे बेसन घेतलं आहे, तर मी अर्धा कप बेसन घेतलं आहे आणि त्याच्यात मी पाणी टाकलं आहे, अर्धा कपच पाणी टाकलं आहे, जितकं बेसन तितकंच पाणी। त्याला व्यवस्थित आपण मिक्स करू घ्या। हे आपण वडी बनवतो आता, वडी बनवायची तयारी चालू आहे आपली। तर याला व्यवस्थित आपल्याला एकदम मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे, गाठी वगैरे कुठल्याच गाठी राहायला नको, एकदम व्यवस्थित फिरवायचं आहे, तर लगेच गाठी वगैरे निघून जातात। त्यानंतर कढाईमध्ये जे तेल टाकलं होतं त्यामध्ये जे वाटलं होतं ना आपण कुटलेलं खलबत्त्यामध्ये, ते टाकून देऊया मिरची आणि लसणचं। त्याला व्यवस्थित आपण गॅस एकदम स्लो ठेवायचं आहे आणि स्लो गॅसवर नेलं ना हलकंसं भाजून घ्यायचं, एकदम जास्त नाही भाजायचं आहे, हलकं भाजायचं आहे। त्यानंतर हळद टाकली आहे, थोडीशी धणेपूड टाकले आहे आणि थोडंसं जिराचा पावडर टाकला आहे, थोडंच टाकलं आहे। आणि थोडीशी लाल मिर्च पण टाकली आहे, तुम्ही इथे लाल मिर्च नाही टाकली तरी पण चालेल, कारण की आपण हिरव्या मिरची तर टाकलंच आहे। जरा कलरसाठी आपण काश्मीरी लाल मिर्च पण टाकू शकतो। ओली कोथिंबीर थोडीशी टाकली आहे, त्याला पण आपण व्यवस्थित याच्यामध्ये मिक्स करून घेऊया। एकदम स्लो ठेवायचं, खूप सुगंध छान आला आहे लसणाचा आणि याचा मिरचीचा ठेचा जो वाटला होता त्याचा आपण
त्यानंतर एकदम स्लोमध्ये ठेवलं आहे आणि जे बेसन आपण मिक्स करून ठेवलं होतं ना ते आपण याच्यामध्ये टाकून देऊया सगळं. गॅस आपल्याला स्लोच ठेवायचा आहे आणि याला व्यवस्थित फिरवून घ्यायचं आहे. तर आपल्याला काय करायचं आहे ना, गॅस आपण स्लो ठेवून द्यायचं आहे आणि याला फिरवत राहायचं जेव्हापर्यंत ते घट्ट होत नाही तेव्हापर्यंत. हे बघा घट्ट झालं आहे. मीठ टाकायचं मी विसरले होते म्हणून थोडंसं चवीनुसार मीठ टाकलं आहे. आणि नॉनस्टिकच्या भांड्यात काय असतं ना, चिपकत नाही आणि आपण दुसऱ्या ह्याच्यात काही टाकलं ना ते चिपकटतं एकदम त्याच्यामध्ये, म्हणून नॉनस्टिकचं भांडं मी वापरायला तुम्हाला सांगितलं आहे. त्यानंतर हे बघा अशा प्रकारे झालं आहे. तर याला व्यवस्थित आपण ना 10 मिनटे मी व्यवस्थित एकदम भापेवर शिजवून घेते. तर याच्यावर झाकण ठेवून मी साईडला ठेवलं आहे दुसऱ्या गॅसवर. आणि जो आपण सगळ्यात पहिला जो रस्स्यासाठी जो मसाला टाकला होता ना तो बघा व्यवस्थित भाजून झाला आहे, तेल पण सोडलं आहे, म्हणजे मसाला एकदम झाला आहे व्यवस्थित. त्यानंतर ड्राय मसाले टाकूया. तर इथं हळद घेतली आहे, धणेपूड घेतले आहे मी. त्यानंतर आपण इथे मी जिरा पावडर वापरलं आहे थोडंसं आणि इथे लाल तिखट टाकलं आहे. हे तिखटवालं लाल तिखट आहे. याला आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आता गॅस आपल्याला स्लोच ठेवायचा आहे. फास्ट ठेवला ना मसाले जळू शकतात, म्हणून आपल्याला स्लो ठेवायचं आहे. काश्मीरी लाल मिर्च पावडर टाकली, तिखट नसते, फक्त कलरसाठी. रस्सा कसा लाल एकदम भडक एकदम छान दिसतो, बघूनच एकदम असं वाटतं किती झणझणीत आहे, म्हणून आपण थोडंसं इथे आपण काश्मीरी लाल मिर्च वापरली आहे. बेडगी मिरचीचं पण तुम्ही वापरू शकता, ते काही तिखट पण असते आणि कलर पण येतो. त्यानंतर मी इथे घेतला आहे कांदा लसूण मसाला टाकला 1 चम्मच आणि 1 चम्मच मी टाकला इथे गोडा मसाला. याला पण व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया. बघा कलर छान आला आहे. छान असं परतून घ्यायचं आहे आपल्याला. थोडीशी ओली कोथिंबीर आणखी टाकते याच्यामध्ये. थोडे काही ओली कोथिंबीर टाकल्यानं त्याचं का चव एकदम मसाल्यामध्ये ना खूप छान येते. याला पण व्यवस्थित भाजून घेऊया आपण. एकदम गॅस स्लो ठेवून एकदम स्लोमध्ये भाजल्याने की मसाला खूप छान भाजला जातो. त्यानंतर मी पाणी घेतलं आहे, गरम पाणी घेतलं आहे. गरम पाणी वापरा तुम्ही. पाणी तुम्ही तुमच्या याने टाका की तुम्हाला किती लोकांसाठी बनवायचं आहे रस्सा, त्याच प्रकारे आपण पाणी टाकायचं आहे आपल्याला. म्हणजे तुम्ही 4 लोकांसाठी, 5 लोकांसाठी, 2 लोकांसाठी, त्याप्रकारे. मसाला आपला झाला आहे आणि रस्सा पण शिजतो. त्यानंतर हे बघा वडीचं बेसन एकदम मस्त झालं आहे. असंच बेसन आपल्याला हवं. हे बघा जसं नॉनस्टिकच्या भांड्याकडून एकदम बाहेर निघतं आहे. त्यानंतर एक डब्बा घेतला आहे मी, त्याला थोडंसं तेल लावून घेतलं आहे. याला आपण शेप देऊया वडीला. तर तुम्ही काय पण ताट पण घेऊ शकता, पसरट भांडं घेऊ शकता, कुठलं पण काय पण घेऊ शकता तुमच्याकडे जे अवेलेबल असेल तो. मी इथे एक डब्बा घेतला होता, कुकरचा डब्बा होता त्यामध्येच. त्यानंतर व्यवस्थित त्याला सेट करून घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये ना मी किसते ओलं खोबरं. ओलं खोबरं काय थोडंसं दिसायला पण छान वाटतं आणि खायला पण छान वाटतं, म्हणून थोडंसं आपण वरून टाकून घेऊया. आणून वरून टाकूया. ओली कोथिंबीर थोडीशी टाकून घेते. आता हे काही गरम आहे ना वाटण आपलं, हे आपलं बेसन, तर याला आपण थंड करायला असंच थोड्या वेळसाठी राहू देऊया. छानपैकी सेट होऊन जाणार थोड्या वेळामध्येच. 5 मिनटामध्ये थंड पण होणार आणि सेट पण होणार ते, म्हणून याला आपण साईडला ठेवूया. आणि आपला जो रस्सा आहे तो आपण बघूया. आता इथे काय याला ना आपल्याला हे पण करून घ्यायचं आहे, कापून घ्यायचं आहे. ठीक आहे, नंतर कापूया आपण. तर हे बघा रस्सा बघा किती छान आपला एकदम लाल तरी आली आहे ना. रश्श्याला असंच एकदम झणझणीत आणि एकदम अफलातून लागतं हे. तर याला बघा छोटे छोटे उकडायला याच्यात ना थोडीशी साखर टाकते, थोडीशी. ही ट्रिक्स आहे. साखर काय करते ना, जितके पण आपण मसाले वापरले ना सगळ्या मसाल्यांना ना बॅलन्स करून टाकणार, म्हणून थोडीशी आपण साखर यूज केली आहे. त्यानंतर आणखी मी ओली कोथिंबीर टाकली आहे. बघा किती सुंदर वाटते ना, दिसायला पण छान वाटतं. जितकं दिसते ना तितकं चवीला पण खूप छान रस्सा झाला आहे. तर ह्या बघा वड्या आहे ना आपल्या, आपण याला कापून घेऊया. कुठल्या पण प्रकारे चौकोन किंवा डायमंड शेपमध्ये तुम्हाला जशा कापायच्या आहे ना तुम्ही तशा कापू शकता. ताटामध्ये केलं ना की कापायला आणि वडी काढायला एकदम व्यवस्थित जाते. तुम्ही ताटामध्ये करा. त्यानंतर रस्सा आपला म्हणजे मी गॅस बंद करून दिला आहे. रस्सा आपला रेडी आहे. आणि आता आपण घेऊया जेवणाचं ताट पण वाढायला घेणार आहे मी. तुम्हाला वड्या दाखवून देते एक वेळा कशा, म्हणजे कापून मी प्लेटमध्ये ठेवलं आहे व्यवस्थित. आणि आता जेवणाचं ताट वाढूया. तर सगळ्यात आधी आपल्याला रस्सा घ्यायचा आहे प्लेटमध्ये. त्यानंतर त्याच्यामध्ये ठेवायच्या वड्या. जेव्हा आपण जेवतो ना जेवायच्या वेळेसच वड्या ठेवायच्या, आधीपासून वड्या नाही टाकून ठेवायच्या. बघा वड्या टाकल्या आहे मी.
मस्तपैकी कांदा घेतला आहे आणि ज्वारीची भाकरी, एकदम झणझणीत आपलं ताट झालं जेवणाचं. तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ तर कमेंट करून नक्की सांगा आणि शेअर करायला विसरू नका. आपल्या फॅमिली फ्रेंडसोबत शेअर करा. आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. बाय.